नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 12वी या वर्गातील अर्थशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम आपण आज बघत आहोत। यामध्ये प्रकरण नंबर 1 आज आपण अभ्यासणार आहोत। प्रकरण नंबर 1 आहे सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। या प्रकरणामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही अर्थशास्त्रांचा परिचय पाहणार आहोत। मायक्रो आणि मायक्रो या अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या दोन पद्धती आहेत। तर या दोन पद्धतींचा सर्वप्रथम वापर प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये केला। तर मायक्रो आणि मायक्रो या शब्दांचा अभ्यास करत असताना मायक्रो म्हणजे MICRO या शब्दाची उत्पत्ती मायक्रोज या ग्रीक शब्दापासून झालेली आपल्याला दिसते। MIKROS मायक्रोज याचा अर्थ होतो अ स्मॉल किंवा लहान म्हणजेच मायक्रो। थोडक्यात काय, मायक्रो म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र होय। यावरून आपल्याला असं म्हणता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र होय। सूक्ष्म अर्थशास्त्रालाच अंशलक्षी अर्थशास्त्र, व्यष्टी अर्थशास्त्र, सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्र किंवा सौक्ष्मिक विवेचन असंही म्हटलं जातं। त्यानंतर आपण बघूया मॅक्रो MACRO या शब्दाची उत्पत्ती MAKROS या ग्रीक शब्दापासून झालेली आहे। मॅक्रोज या शब्दाचा अर्थ होतो अ बिग किंवा लार्ज म्हणजेच मोठा। यावरून मॅक्रो म्हणजेच समुच्चयात्मक किंवा स्थूल। यावरून आपल्याला असं म्हणता येईल की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील मोठ्यातल्या मोठ्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र होय। मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रालाच समष्टी अर्थशास्त्र, साकलिक अर्थशास्त्र, समुच्चयात्मक अर्थशास्त्र असेही नाव आहेत किंवा असंही म्हटलं जातं। थोडक्यात 1933 मध्ये रॅग्नर फ्रिश यांनी मायक्रो आणि मॅक्रो या दोन विवेचन पद्धतींचा वापर सर्वप्रथम केला असं या ठिकाणी आपणास स्पष्ट होते। आता अभ्यास विषयामध्ये ऐतिहासिक वाटचालीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर ऐतिहासिक वाटचालीचा अभ्यास करत असताना आपण सर्वप्रथम पाहणार आहोत मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रीय दृष्टिकोन। आता मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो तर मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयाचा अभ्यास करत असताना या विषयाचे आपल्याला एकूण 3 दृष्टिकोन पाहायला मिळतात। यामध्ये जो पहिला दृष्टिकोन आहे तो पारंपरिक दृष्टिकोन। या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा सूक्ष्म पातळीवरच केलेला आपणास दिसून येतो। त्यानंतर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ यामध्ये प्रामुख्याने ॲडम स्मिथ, रिकार्डो आणि मिल या अर्थतज्ञांचा समावेश होतो। या अर्थतज्ञांनी देखील अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना सौक्ष्मिक विवेचन पद्धतीचाच वापर केलेला आपणास अभ्यासांती स्पष्ट होते। त्यानंतर नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांमध्ये प्राध्यापक मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला। तर या ग्रंथामध्ये डॉक्टर मार्शल यांनी जे विवेचन केलेलं आहे त्या विवेचनाचा आधार आहे सूक्ष्मलक्षी आर्थिक विवेचन। डॉक्टर मार्शल यांनी सौक्ष्मिक विवेचन पद्धतीमध्ये विशेष मोलाची भर घातलेली आहे असं आपणास अभ्यासांती स्पष्ट होतं। त्याचबरोबर मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आणि या व्यतिरिक्त सुद्धा प्राध्यापक पिगू, प्राध्यापक JR हिक्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन आणि मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी देखील सूक्ष्मलक्षी विवेचनामध्ये विशेष भर घातलेली आहे असं आपणास अभ्यासांती स्पष्ट होतं। सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल अभ्यासत असताना आपण असं म्हणू शकतो की सूक्ष्मलक्षी विवेचन पद्धती ही पारंपरिक दृष्टिकोन आहे। या पारंपरिक दृष्टिकोनाचा अभ्यास सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ, नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ या सर्व अर्थतज्ञांनी सूक्ष्म विवेचन पद्धतीचा स्वीकार किंवा अभ्यास विवेचन पद्धती आपल्याला केलेली दिसून येते। आपल्या अभ्यासामध्ये आहेत मायक्रो आणि मॅक्रो। त्यामुळे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला समग्र म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स याचा देखील आपल्याला या ठिकाणी ऐतिहासिक वाटचालीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर समग्र अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल पाहत असताना
यामध्ये सुद्धा आपल्याला विविध दृष्टिकोन पाहावयास मिळतात. प्रामुख्याने व्यापारवादी आणि निसर्गवादी अर्थतज्ञांचा जर आपण विचार केला तर त्यावेळेस त्यांनी आपल्या विवेचनामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या बाबींवर विशेष भर दिलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर सनातनवादी अर्थतज्ञ म्हणजे परत पुन्हा आले ॲडम स्मिथ, रिकार्डो आणि मिल यांच्या विवेचनामध्ये देखील आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या दोन बाबींवर लक्ष केंद्रित झालेले दिसतं. उदाहरणार्थ ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथामध्ये राष्ट्रीय संपत्तीची उत्पत्ती आणि कारण मीमांसा यावर विश्लेषण केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच थोडक्यात ज्यावेळेस आपण समरलक्ष्य अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल बघतो तेव्हा आपल्याला व्यापारवादी अर्थतज्ञ, निसर्गवादी अर्थतज्ञ, सनातनवादी अर्थतज्ञ या सर्व अर्थतज्ञांचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्यास या ठिकाणी अभ्यासत असताना बऱ्याच काळापर्यंत म्हणजे जवळजवळ 1930 पर्यंत आपल्या अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म विवेचन पद्धतीच विकसित होती किंवा ती प्रचलित होती. म्हणजे ज्यावेळेस आपण समग्र अर्थशास्त्राचा परिचय बघतो तेव्हा 1930 पर्यंत समग्र अर्थशास्त्राचा अभ्यास केला जात नव्हता असं यातून स्पष्ट होतं. परंतु हे गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे या सर्व अर्थतज्ञांचा जो दृष्टिकोन होता यामध्ये सूक्ष्म आणि समग्र असं विवेचन आपल्याला मिक्स झालेलं दिसतं. म्हणजे ॲडम स्मिथ ज्यावेळेस राष्ट्रीय संपत्तीची उत्पत्ती हा विचार मांडतात त्यावेळेस त्यांच्या विश्लेषणामध्ये सूक्ष्म आणि समग्र विश्लेषण आपल्याला एकत्र झालेलं दिसतं किंवा त्याचं विवेचन आपल्याला एकत्र झालेलं दिसतं. तर मग समग्र अर्थशास्त्राचे ज्यावेळेस अभ्यास करतो तर त्यावेळेस आपल्याला 1930 हे महत्वाचं वर्ष या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावं लागतं. याचं कारण असं की 1930 मध्ये जागतिक महामंदी आली आणि ही जागतिक महामंदी संपूर्ण जगभर पसरली. या जागतिक महामंदीच्या काळापर्यंत म्हणजे 1930 पर्यंत अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म विवेचन पद्धती म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक अनालिसिस जास्त प्रगत होतं. परंतु 1930च्या जागतिक महामंदीच्या काळामध्ये सौक्ष्मिक विवेचन पद्धती काही प्रमाणामध्ये अपयशी ठरली किंवा फोल ठरली आणि त्याच काळात 1936 मध्ये लॉर्ड केल्स यांनी द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ त्यांनी 1936 मध्ये लिहिला आणि लॉर्ड केल्स यांनी ज्यावेळेस आर्थिक प्रश्नांचा अभ्यास केला तर लॉर्ड केल्स यांनी आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करत असताना समग्रलक्षी विवेचन पद्धती मांडली आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना ऐतिहासिक वाटचालीकडे जात असताना आपण असं म्हणू शकतो की समग्रलक्षी अर्थशास्त्राचे प्रणेते किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे अर्थतज्ञ म्हणून सर्व श्रेय जातं ते म्हणजे लॉर्ड मेनॉर्ड केल्स म्हणजेच लॉर्ड केल्स यांना. लॉर्ड केल्स यांनी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये मोलाची भर घेतली आणि त्यांनी या समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विवेचन पद्धतीचा स्वीकार केला. लॉर्ड केल्सच्या सोबत किंवा त्यांच्या बरोबरच मार्थस, फिशर, विक्सेल आणि विक्सेल, वॉलरा या अनेक अर्थतज्ञांनी देखील समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विवेचनामध्ये भर घातलेली आपणास दिसून येते. विद्यार्थी मित्र, इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम अभ्यासत असताना आपल्याला टॉपिक क्रमांक 1 मध्ये आहे सूक्ष्म आणि समग्र विवेचन पद्धतीचा परिचय. तर या संपूर्ण टॉपिक मध्ये तुम्हाला अभ्यासांती असं स्पष्ट होतं की मॅक्रो आणि मायक्रो हे विवेचन 1933 मध्ये झालं. या विवेचन पद्धतीचा सर्वप्रथम विचार किंवा उल्लेख 1933 मध्ये रॅडनर फिश यांनी केला. ऐतिहासिक वाटचालीकडे जात असताना आपण असं म्हणू की मॅक्रो विवेचन पद्धती ही पारंपरिक आहे. सनातनवादी अर्थतज्ञ, नवसनातनवादी अर्थतज्ञ या सर्व अर्थतज्ञांनी सूक्ष्म विवेचन पद्धतीवर भर दिला होता. तर समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना यामध्ये व्यापारवादी, निसर्गवादी आणि सनातनवादी या सर्व अर्थतज्ञांनी समग्रलक्षी अर्थशास्त्र या सर्व अर्थतज्ञांच्या विवेचनामध्ये आपणास समग्रलक्षी दृष्टिकोन जाणवतो. परंतु खऱ्या अर्थाने समग्रलक्षी अर्थशास्त्राचं जे श्रेय आहे हे लॉर्ड केल्स यांना जातं. कारण 1930 पर्यंत सूक्ष्म विवेचन पद्धतीवर भर होता परंतु जागतिक महामंदीच्या काळामध्ये सौक्ष्मिक विवेचन पद्धतीला अपयश आलं किंवा ती फोल ठरू लागली असं लक्षात आल्यानंतर त्याच काळात 1936 मध्ये लॉर्ड केल्स यांनी द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथामध्ये समग्रलक्षी विवेचन पद्धती मांडली आणि त्यानंतर समग्रलक्षी विवेचन पद्धतीच्या साहाय्याने आर्थिक प्रश्नांचा अभ्यास केला जाऊ लागला.
म्हणून आपणास समलक्षी विश्लेषणाचे प्रणेते म्हणजेच लॉर्ड केल्स होय असं आपणास या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात सूक्ष्म आणि समलक्षी अर्थशास्त्राचा परिचय आपण या ठिकाणी करून घेतलेला